Manikchand Oxyrich, proudly Indian. काय आंदोलनामुळे काय अडचण आली आहे तुम्हाला? नाही नाही काही नाही काय काही गर्दी झाली आहे? नाही काही नाही झाली काही नाही. एकदम बराबर आहे सेफ आहे. बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिलाय. जसं कारण मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडीशी असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले आहेत. आंदोलक वगैरे तुम्हाला दिसले? हा दिसतायत. काय कॉपरेट करतात की काय? कॉपरेट तर करतायत पण अशी रश त्यांच्यामुळे काही अडचण नाही होत आहे. हा ऑफिसला होतो उशीर म्हणजे बसेस आंदोलनामुळे झालाय की? नाही तसं काहीच नाही आतापर्यंत तर काहीच नाही. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आज सुरू आहे. आंदोलक सीएसएमटीच्या दिशेने गेलेले आहेत, त्यामुळे नोकरदारांची अडचण कुठेतरी होणार असा जो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. त्यासाठीच आम्ही भायखळ्यापासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्या नोकरदार महिला आहेत ज्या नोकरीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने सीएसटीच्या दिशेने जात आहेत. त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. काकू कुठून आलाय तुम्ही? आम्ही घाटकोपर आणि कुठे चाललायत? आम्ही सीएसटी. सीएसटीला. काय आंदोलनामुळे काय अडचण आली आहे तुम्हाला? नाही नाही काही नाही काय काही गर्दी झाली आहे? नाही काही नाही झाली काही नाही. एकदम बराबर आहे सेफ आहे. तुम्ही कुठून आलाय वसई से आणि कुठे चाललाय? मी ऑफिसला जाते. ऑफिसला चाललाय. काही अडचण? नाही आली. ही सेंट्रल लाईन आहे आणि शिवडी आणि वाशीवरून जे आंदोलक येत आहेत ते हार्बर मार्गाने येत आहेत, पण यातले मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते सेंट्रल मार्गाने सुद्धा प्रवास करताना पाहायला मिळतं. हा महिलांचा डबा आहे. अजूनही काही आपण लोकांशी बनवत. ताई कुठून आलात तुम्ही? मी ठाणे. ठाण्यातून आलात. हा गर्दी होती आता ना? नाही एवढी रश नव्हती. आंदोलक वगैरे तुम्हाला दिसले? हा दिसतायत. काय कॉपरेट करतात की काय? कॉपरेट तर करतायत पण अशी रश त्यांच्यामुळे काही अडचण नाही होत आहे. पण मग आता चढायला उतरायला ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवरती गर्दी असते मग त्यावेळेस तुम्ही कसं करता? नाही पण असं काय म्हणजे जबरदस्ती असं काही रश नाही होत त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत. काही भांडणं वगैरे नाही होत आहेत. ते कॉपरेट घोषणा वगैरे करतात. हा घोषणा वगैरे त्यांचं काम चालू आहे. बाकी अदरवाईज आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होते सामान्य माणसांना. पोलिसांची सुरक्षा होती तिथे? हा पोलिस असतात. तर यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. अजूनही आपण इथे काही आजीबाई कुठून आल्यात? नाला सोपाऱ्यावरून नालासोपारा. हा दादर रिटर्न दादर return. सीएसटी. हा ही गाडी सीएसटीला चालली आहे. नाही हा आता सीएसटी जायचंय ते आमच्या गुरुजीचं दर्शन करायला. काय अडचण नाही आली? नाही हा? नाही आली. मराठा आंदोलन सुरू आहे मुंबईत. ते आंदोलक आझाद मैदानाकडे जात आहेत. प्रचंड गर्दी झाली आहे सीएसटीला. आता ट्रेनमधून सुद्धा ते प्रवास करतायत. तुम्हाला दिसलेत? नाही आतापर्यंत नाही दिसलं. आता बघणार. तुम्ही कुठून आलात? सीएसटी झालं. सगळे तुम्ही तिकडेच चालले. ताई तुम्ही कुठून आलात? मी सायनवरून आले. सायनवरून. हा आणि चालली आहे मी. हा. काय काम करता तुम्ही? मी आता बीएससीला आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. पण इथे गर्दी होते सीएसटी स्टेशनला. सेंट्रल लाईन वरून तरी नाही होत. सँडर्स रोड वरून मग आम्हाला ते सगळे दिसतात आंदोलक. कारण ते हार्बर मार्ग आहे. हा सीएसटीला ऍक्च्युली गर्दी होते पण 2 दिवसापासून आता त्यांनी बॅरिगेड्स लावून त्यांना बसवलेलं आहे. पहिल्या दिवशी खूप गोंधळ झाला होता. बस वगैरेच्या समोर सगळेजण थांबलेले. सो थोडी कोंडी तर झाली होती आमची जाताना. ज्यावेळेला तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बसने रिक्षाने किंवा ऑटोने पोहोचतात त्यावेळेस काय अडचण येतात तुम्हाला? हा येते अडचण. म्हणजे ती लोक थांबवतात. इधर ती थांबवतात बस किंवा टॅक्सी. मग आम्हाला चालत यायला लागतं आणि ते स्टेशनवर पण असतात तर मग ट्रेनमध्ये पण चढणं थोडं मुश्किल होतं. बाकी एवढा त्रास नाही आहे त्यांचा बट गर्दी जास्त वाढते त्यामुळे थोड्या टाइममध्ये हा कोऑपरेट करतायत पण इतके नाही बोलणार मी. थोडेफार कोऑपरेट करतायत. त्यांचं म्हणणं आहे की गर्दी आहे आम्हाला चढायला उतरायला त्रास होतोय पण एवढी अडचण नाहीये की आम्हाला म्हणजे चढताच येणार नाही किंवा उतरताच येणार नाही. तुम्ही कुठे जाता? मी आता भायखळ्यावरून चढले. भायखळा नेहमी मी डोंबिवलीवरून प्रवास करते पण मम्मीकडे असल्यामुळे मी भायखळ्यावरून चढले. काय आंदोलक वगैरे दिसलेत तुम्हाला? नाही तसं काय प्रॉब्लेम म्हणजे सीएसटी वरून बसेस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम आहे. बाकी काही असा प्रॉब्लेम नाही कारण की इथून वेळेत पण जाणं गरजेचं असतं ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे थोडा ते बस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम असतो. टॅक्सी थांबत नाही आणि बसचा इश्यू आहे. काय ऑफिसला उशीर झालाय का मग? हा ऑफिसला होतो उशीर म्हणजे बसेस आंदोलनामुळे झालाय की? नाही तसं काहीच नाही आतापर्यंत तर काहीच नाही. तर बहुतांश महिलांचं असं म्हणणं आहे की आता हे बघा तुम्ही या महिला उतरण्यासाठी गर्दी करतायत. आता ह्या दरवाजाला पण त्या दरवाजाला पण हे मी तुम्हाला का सांगतोय की ज्यावेळेला सीएसएमटी स्टेशन येईल त्यावेळेला त्यांच्या समोर मराठा आंदोलकांची गर्दी असणार आहे. आणि अर्थात पोलिसांनी काय केलंय तर महिला आणि जेंट्स पोलीस जे आहेत ते दरवाजाच्या समोर येतात. म्हणजे ज्या वेळेला महिला डब्यातून उतरतील त्यावेळेला त्यांना उतरताना कुठली अडचण होऊ नये किंवा असं नको व्हायला की ट्रेन आली आणि त्यांच्या समोर मराठा आंदोलक डान्स करत आहेत. मग त्यावेळेला पोलिसांनी काय केलंय की त्या आंदोलकांना बाजूला केलंय. एक पॅसेज महिलांसाठी उतरण्यासाठी देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहितीये लोकलमध्ये ऑलरेडी
पोलिसांची सुरक्षा असते, पण ज्या वेळेला मराठा आंदोलक येत आहेत त्यावेळेला त्यांना सुद्धा तिथे विशेष सुरक्षा ही CSMT वरती मी तिथूनच आता आलोय तिथे सुद्धा देण्यात आलेली आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे. आपण अजून काही महिलांसोबत बोलणार आहोत. पलीकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण गर्दी आहे. हा महिलांचा डबा आहे आणि यात बहुतांश अशा महिला आहेत ज्या नोकरी करणाऱ्या आहेत, कामाला जाणार आहेत. ताई तुम्ही कुठे चाललात? मी मस्जिद क्रॉफिट मार्केट आणि कुठून आलात तुम्ही? टिटवाळा. काय काम करता? मी क्रॉफिट मार्केटमध्ये ब्युटी शॉपमध्ये. मग आता तुम्हाला काल आणि परवा सुट्टी होती? नाही सुट्टी चालू होते. हो. आता 2 दिवसांपासून तिथे मराठा आंदोलकांची गर्दी आहे आणि तुम्ही 2 दिवस तिकडेच होतात. हो. याच मार्गाने तुम्ही प्रवास केला. येस. काय काही अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी नाही बोलू शकत, पण जे त्यांचा जो माहोल आहे रस्त्यावर घाण करणं, त्यांचे जे लुक आहे एकदम खूप घाबरट असे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं अनप्रिटेक्टेबल झालोय आम्ही. बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिलाय. जसं काल मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडेसे असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले आहेत, तर खूप असं थोडंसं अनप्रिटेक्टेबल वाटलं मला. बस बाकी तर असं काही प्रॉब्लेम नाही वाटले, पण जो रस्त्याचा माहोल आहे तो थोडासा अनप्रिटेक्टेबल वाटला मला. काल मनोज जरांगेंनी सुद्धा ज्यावेळेला सुप्रिया सुळेंना स्टेजवर मराठा आंदोलकांनी येऊ दिलं नाही त्यावेळेला सुद्धा स्टेजवरून त्यांना सांगितलं होतं की असं काही करू नका ज्यामुळं मराठाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जाईल. आणि या ताई आता ज्या पद्धतीने सांगतायत की त्यांचं ज्या पद्धतीने ओरडणं आहे, जाणं आहे, डान्स करणं आहे, त्यामुळं कुठेतरी त्यांना अडचणी येत आहेत. आपण आणखी काही इथं महिलांशी बोलणार. ताई कुठून आलात तुम्ही? बदलापूर. आणि कुठे चाललायत? CST कालाघोडा. काय काम करतात? मी फायनान्स कंपनीमध्ये काम आहे. आणि काय आता तुम्ही बदलापूरहून आलात, CSTला चाललात, तुम्हाला मराठा आंदोलनामुळं जमा झालेल्या आंदोलकामुळे काही अडचणी आल्यात? मी आज पहिल्यांदाच जाते CSTला, तुम्हाला माहित नाही. CSTला आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा पॅसेज तिथं दिला आहे. म्हणजे असं नाही की मराठा आंदोलक आणि नोकरदार यांचे क्लॅशेस टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. मला काही माहित नाही, मी आज पहिल्यांदाच जाते, तो आय डोंट नो. ते बोलायला टाळतायत. अर्थात ते आज पहिल्यांदाच आलेत, कदाचित त्यांना काही माहिती नसावं फारसं. पण एक गोष्ट आहे, पोलिसांनी उपाययोजना केल्यात. सोबतीला रेल्वे पोलीस सुद्धा आहेत. मराठा आंदोलकांनी सुद्धा एकाच वेळेला सगळे आंदोलक येत नाहीत, तर काही तास, 1.5 तास, 2 तासाच्या अंतराने मराठा आंदोलक हे आझाद मैदानाकडे म्हणजे रेल्वेने प्रवास करतायत, लोकलने. त्यामुळं आता जो विषय या निमित्ताने उपस्थित झाला होता की नोकरदार आणि मराठा आंदोलक जर एकाच वेळी ट्रेनमध्ये आले तर काय होणार, त्याचं उत्तर आज मुंबईला मिळालेलं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? मराठा आंदोलन असेल, त्याचा मुंबईवरती येणारा ताण असेल, जरांगे पाटलांची भूमिका, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली भूमिका, आरक्षणावरती सुरू झालेल्या राजकारणावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॅमेरामॅन राकेश साळसकर सोबत मी आतिक, मुंबईत.